तर बघा, आपण ऑक्सो ॲसिड ऑफ फॉस्फरस हा पॉईंट बघत होतो. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं की जो की फॉस्फरस आहे हा काय करतो, खूप सारे ऑक्सो ॲसिड फॉर्म करतो. ठीक आहे, तर आपण त्याबद्दल माहिती घेतलेली आहे. त्याचे स्ट्रक्चर आणि त्याच्या जे की ऑक्सिडेशन स्टेट आहे ते आपण सर्व बघितलेलं आहे. ठीक आहे, तर आता या स्ट्रक्चरवरून तुम्हाला काय माहिती भेटते ह्यात आपल्याला इथं डिस्कस करणं आहे. तर बघा, इन ऑक्सो ॲसिड फॉस्फरस इज टेट्राहेड्रली सराउंडेड बाय अदर ॲटम. म्हणजे जे की आपण काल स्ट्रक्चर बघितले त्या सर्वांमध्ये सेंटरला असतो आपला फॉस्फरस, आणि ते की जिओमेट्री जी आहे ती कशी आहे, टेट्राहेड्रल सारखी आहे. ठीक आहे, सेंटरला फॉस्फरस आणि त्याला 4 बॉन्ड असेल. ठीक आहे, समजलं. पुढे बघा, ऑल दिस ॲसिड कंटेन ॲटलिस्ट 1 पी डबल बॉन्ड ओ अँड 1 पी सिंगल बॉन्ड ओ एच बॉन्ड. ठीक आहे, म्हणजे जे की आपण जे की सर्व ऑक्सो ॲसिड बघितले त्या सर्वांमध्ये तुम्हाला एक गोष्ट बघायला मिळेल की त्याच्यामध्ये एक तरी पी डबल बॉन्ड ओ असेल किंवा एक तरी पी ओ एच हा बॉन्ड असेल. ठीक आहे, सर्व ॲसिडमध्ये हे लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 काय असेल, पी डबल बॉन्ड ओ आणि पी सिंगल बॉन्ड ओ एच असेल. ठीक आहे, परत द ऑक्सो ॲसिड इन विच फॉस्फरस हॅज लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आता जो की आपण टेबल मागे बघितला, तर असे ऑक्सो ॲसिड ज्याच्यामध्ये फॉस्फरसची जी की ऑक्सिडेशन स्टेट आहे ते किती असेल, 5 पेक्षा कमी असेल, लेस दॅन 5. तर त्या केसमध्ये जे की स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये पी ओ आणि पी ओ एच हा बॉन्ड तर आहे, शिवाय त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काय असेल, आयदर पी पी लिंकेज असेल. जसं आपण H4P2O6 मध्ये बघितलं, त्याच्यामध्ये कोणती लिंकेज आहे, पी पी लिंकेज आहे. ठीक आहे, पी पी म्हणजेच काय, हे बॉन्ड आहे. समजलं कशामध्ये, H4P2O6 मध्ये. किंवा काय असेल, पी एच लिंकेज असेल. फॉर एक्झाम्पल इन H3PO2 जर आपण बघितलं त्याच्यामध्ये काय, पी एच ही लिंकेज आहे. ठीक आहे, परंतु कोणामध्ये, की जे फॉस्फरसचे ऑक्सो ॲसिड आहे ज्यांची काय ऑक्सिडेशन स्टेट हे 5 पेक्षा कमी आहे, म्हणजे 4 असेल किंवा 3 असेल, त्यांच्यामध्ये पी ओ आणि पी ओ एच हा बॉन्ड तर आहे, शिवाय पी एच आणि पी पी आणि पी एच हे पण बॉन्ड त्याच्यामध्ये आहे. ठीक आहे, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची की पी पी आणि पी एच या दोघांपैकी एक बॉन्ड तिथं असेल, दोन्ही कधीच एकाच स्ट्रक्चरमध्ये नसणार. ठीक आहे, बघा, बट नॉट बोथ, म्हणजे पी पी आणि पी एच दोघंही एकाच स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला कधीच दिसणार नाहीत, हे गोष्ट लक्षात ठेवायची. ठीक आहे, पुढं आता असे ऑक्सो ॲसिड, दिस ॲसिड इन +3 ऑक्सिडेशन स्टेट ऑफ फॉस्फरस टेन टू डिसप्रपोर्शनेट टू हायर अँड लोअर ऑक्सिडेशन स्टेट. आता ज्यांची ऑक्सिडेशन स्टेट ही 3 आहे त्यांच्यामध्ये काय होते, डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन होते. म्हणजेच काय, की त्यांच्यामध्ये जो की फॉस्फरस आहे तो काय करतो, 2 प्रकारच्या ऑक्सिडेशन शो करतो, एक हायर आणि एक लोअर. जर आपण फॉर एक्झाम्पल घेतलं, आपल्याकडे ऑर्थो फॉस्फरस ॲसिड आहे. ठीक आहे, ऑर्थो फॉस्फरस ॲसिड म्हणजे फॉस्फरस ॲसिड H3PO4, त्याला आपण फॉस्फरस ॲसिड असं पण म्हणतो. त्याला आपण काय केलं, हीट केलं इथं. तर काय होते, ड्यू टू हिटिंग ते काय होते, डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन दाखवते. ठीक आहे, टू गिव्ह ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड और फॉस्फोरिक ॲसिड. ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड म्हणजेच काय, जस्ट फॉस्फोरिक ॲसिड अँड ऑल्सो वी गेट द फॉस्फिन. आता इथं बघा, दिस इज H3PO3 म्हणजे काय, हा दिस इज ऑर्थोफॉस्फरस ॲसिड किंवा ओनली फॉस्फरस ॲसिड. त्याला आपण हीट केलं इथं, तर वी गेट H3PO4 म्हणजे काय, ऑर्थोफॉस्फोरिक ॲसिड म्हणा किंवा फक्त फॉस्फोरिक ॲसिड म्हणा. ठीक आहे, आणि वी गेट अनदर फॉस्फिन. ठीक आहे, म्हणजे काय होऊन राहिलं इथं, की हा जो की इथचा फॉस्फरस आहे हा वेगळा ऑक्सिजन स्टेटमध्ये असेल, हा पण वेगळ्यामध्ये असेल आणि हा पण वेगळा असेल. म्हणजे हा काय करतो, डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन दाखवतो. व्हॉट इट मीन बाय डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन, जो की आपल्याकडे एलिमेंट आहे तो जर कमी जास्त ऑक्सिडेशन स्टेट दाखवत असेल, ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, दिस इज द एक्झाम्पल ऑफ डिसप्रपोर्शनेट रिॲक्शन. म्हणजे इथं फॉस्फरस आपला एक एलिमेंट आहे तो काय करतो, कधी याच्यापेक्षा, हा जो काही आपल्याकडे आहे, समजा याची ऑक्सिजन स्टेट 5 आहे, तर कधी इथं तो 3 दाखवाल, इथं 2 दाखवाल. ठीक आहे, दिस इज फॉर जस्ट एक्झाम्पल, तुम्ही ते कॅल्क्युलेट करू शकता. ठीक आहे, परत द ॲसिड विच कंटेन पी एच बॉन्ड हॅव स्ट्रॉंग रिड्युसिंग प्रॉपर्टीज. आता असे ॲसिड यांच्यामध्ये काय असेल, पी एच बॉन्ड असेल, म्हणजे पी सिंगल बॉन्ड एच हा बॉन्ड असेल, ते काय करतात, स्ट्रॉंग रिड्युसिंग प्रॉपर्टीज दाखवतात. ठीक आहे, आता बघा, दस हायपोफॉस्फरस ॲसिड,
हायपोफॉस्फरस ॲसिड म्हणजे H3PO2. आता याच्यामध्ये काय pH बॉन्ड आहे, ठीक आहे, इज अ गुड रिड्युसिंग एजंट ॲज इट कंटेन 2 pH बॉन्ड अँड रिड्यूस. आता बघा, जो की आपल्याकडे हायपोफॉस्फरस ॲसिड आहे याच्यामध्ये 2 pH बॉन्ड आहे, 2 pH बॉन्ड आहे याच्यामध्ये. फॉर्म्युला काय आहे H3PO2, ठीक आहे. तर हा काय असेल गुड रिड्युसिंग एजंट असेल. कशामुळे ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ 2 pH बॉन्ड. मग हा रिड्युसिंग एजंट आहे तो काय करेल रिड्यूस करेल दुसऱ्यांना, हेन्स रिड्युसेस. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं सिल्वर AgNO3 जर आपण घेतला तर AgNO3ला काय करतो तो कशामध्ये रिड्यूस करतो सिल्वरमध्ये रिड्यूस करतो, ठीक आहे. तर बघा रिॲक्शन आता बघा आता इथं we have 4 silver nitrate plus twice H2O and this is our reducing agent H3PO2. Then we get only Ag metal. This is from the AgNO3, ठीक आहे. प्लस वी गेट नायट्रिक ॲसिड आणि H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड, ठीक आहे. H3PO4 म्हणजे फॉस्फोरिक ॲसिड आणि H3PO3 म्हणजे फॉस्फरस ॲसिड. लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. तर इथं कोण रिड्युसिंग एजंट आहे तर इथं आहे H3PO2 म्हणजे कोण हायपोफॉस्फरस ॲसिड. दिस इज हायपोफॉस्फरस ॲसिड H3PO2, ठीक आहे. लक्षात ठेवायचं की हायपोफॉस्फरस ॲसिड इज बेस्ट रिड्युसिंग एजंट. ओके, पुढे बघा आता नेक्स्ट कन्सेप्ट असा आहे की दिस pH बॉन्ड आर नॉट आयोनायझेबल ड्यू टू H+ अँड डू नॉट प्ले एनी रोल इन बेसिसिटी. आता हा जो की pH बॉन्ड आहे इथचा H जो आहे हा तुम्हाला मिळणार नाही ॲज अ H+ म्हणून, ठीक आहे. तर तुम्हाला जर H+ मिळत नसेल तर त्याचा काही उपयोग नाही. कशासाठी बेसिसिटीसाठी. आता बघ लक्षात घ्या एक गोष्ट की जर तुम्हाला बेसिसिटी काढायची असेल, इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट बेसिसिटी, तेव्हा त्याच्यामधले किती H+ बाहेर पडतात त्याच्यावर आपण काय सांगू शकतो बेसिसिटी सांगू शकतो. आता समजा बघा 2 H+ बाहेर पडले म्हणजे तिथं काय असेल बेसिसिटी असेल 2. आता आपण एक्झाम्पलमध्ये बघू. बघा ओनली दोज H ॲटम विल अटॅच विथ ऑक्सिजन इन pOH फॉर्म अँड आयोनायझेबल अँड कॉज द बेसिसिटी. मग P सिंगल बॉन्ड H मधला जो काही हायड्रोजन आहे हा काही रिप्लेस होत नाही. फक्त काय असेल जिथं OH असेल ओनली दोज H ॲटम विच आर अटॅच विथ ऑक्सिजन म्हणजे OH असेल फक्त तिथलाच हायड्रोजन काय होऊ शकतो रिप्लेस होऊ शकतो किंवा आयोनाइज होऊ शकतो, ठीक आहे. म्हणून आपण काय करतो की जेवढे pOH बॉन्ड एखाद्या स्ट्रक्चरमध्ये असेल तेवढं त्याची काय असेल बेसिसिटी असेल. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं तर आपल्याकडे हे बघा इथं एक स्ट्रक्चर लिहिलं मी, दिस इज H3PO4 म्हणजेच काय असलं आपल्याकडे इट इज फॉस्फोरिक ॲसिड. त्याच्यामध्ये 3 pOH बॉन्ड आहेत. याचा अर्थ असा की याची काय असेल बेसिसिटी ही किती असेल 3 असेल, ठीक आहे. तर जेवढे OH बॉन्ड असेल स्ट्रक्चरमध्ये तेवढे काय असेल त्याची बेसिसिटी असेल. आणि इथे जे काही हायड्रोजन आहेत हे रिप्लेसेबल आहेत कारण ते काय अटॅच टू द ऑक्सिजन आणि इथून ड्यू टू इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑफ ऑक्सिजन हे हायड्रोजन इथून लवकर निघू शकतात ॲज अ H+ म्हणून. हे लक्षात ठेवायचं, ठीक आहे. पुढे बघा आता दस H3PO3 म्हणजेच काय असेल आपल्याकडे फॉस्फोरस ॲसिड, ठीक आहे. फॉस्फरस ॲसिड अँड H3PO4 आर डायबेसिक अँड ट्रायबेसिक. आता बघा की H3PO3 जो आहे याच्याकडे काय 2 OH हे रिप्लेस 2 OH आहे याचा अर्थ तिथं 2 H रिप्लेस होऊ शकतात. आणि जे की H3PO4 आहे आपण बघितलं इथं स्ट्रक्चरमध्ये त्याच्यामध्ये काय 3 OH आहे म्हणजे तो काय ट्रायबेसिक आहे. म्हणजे बेसिसिटी कशावरून सांगितली आपण तर ती सांगितली जेवढे काही OH ग्रुप असेल कशामध्ये दिलेल्या स्ट्रक्चरमध्ये त्याच्यावरून आपण बेसिसिटी सांगू शकतो, ठीक आहे. रिस्पेक्टिव्हली ॲज स्ट्रक्चर ऑफ H3PO3 हॅज 2 pOH बॉन्ड अँड H3PO4 हॅज 3 pOH बॉन्ड, ठीक आहे. आपण त्याच्यावरून ते सांगितलं कशावरून नंबर ऑफ OH बॉन्डवर. तर लक्षात ठेवायचा हा पॉईंट. परत एक्झाम्पल 7.9 मध्ये बघा काय की हाऊ डू यू अकाउंट फॉर द रिड्युसिंग बिहेवियर ऑफ H3PO2 ऑन द बेसिस ऑफ इट्स स्ट्रक्चर. आता H3PO2 जर आपण बघितलं स्ट्रक्चर तुम्ही काल ते बघितले असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही रिड्युसिंग बिहेवियर हे कसं सांगू शकता. आता बघा H3PO2 मध्ये काय 2H ॲटम आर बॉन्डेड डायरेक्टली टू द P ॲटम विच इम्पार्ट रिड्युसिंग कॅरेक्टर टू द ॲसिड. आता इथं वर बघितलं की H2PO3 आपण बघितलं बघा इथं H3PO2 बघितलं आपण याच्यामध्ये काय 2 pH बॉन्ड आहे. म्हणजे जेवढे जास्त pH बॉन्ड असेल तेवढा तो काय असेल जास्त रिड्युसिंग कॅरेक्टर दाखवल. म्हणून H3PO2 कसा आहे हा मोर रिड्युसिंग कॅरेक्टर दाखवतो, ठीक आहे. समजलं. आता हे होतं आपल्याकडे ग्रुप 15ची इन्फॉर्मेशन. आता आपल्या
जो की नेक्स्ट ग्रुप आहे ग्रुप 16, तो आपल्याला काय करायचा आहे आता बघायचा आहे. ठीक आहे. तर तो जो ग्रुप आहे हा तुमच्या सिलेबसला इथून स्टार्ट होतो आपला ग्रुप 16. मग आता बघा की इथं काय होते. ग्रुप 16 जो आहे त्याला आपण काय म्हणतो, इज द ग्रुप ऑफ ऑक्सिजन. त्याला आपण ऑक्सिजन फॅमिली असं पण म्हणतो. ठीक आहे. मग बघा ग्रुप 16 एलिमेंट जे आहेत त्याच्यामध्ये कोण कोण आहे मग बघा. ऑक्सिजन म्हणजे ओ, सल्फर म्हणजे एस, सेलेनियम म्हणजे एस सी, टेलोरियम म्हणजेच काय असेल टेलोरियम म्हणजे टी, आणि पोलोनियम म्हणजे पोलोनियम काय असेल पीओ. ठीक आहे. ठीक आहे. तर ग्रुप 16 जो आहे याच्यामध्ये काय असेल ऑक्सिजन, सल्फर, सिलेनियम, टेलोरियम आणि पोलोनियम. ठीक आहे. कॉन्स्टिट्यूट ग्रुप 16 ऑफ द पिरियडिक टेबल. दिस इज समटाइम नोन ॲज ग्रुप ऑफ चाल्कोजन. लक्षात ठेवायचा हा जो काही ग्रुप आहे ग्रुप 16 त्याला आपण चाल्कोजन्स असं म्हणतो. ठीक आहे. त्याला चाल्कोजन्स का बरं म्हणायचं, कारण यांचे जे की एलिमेंट आहे ते काय करतात, कॉपर सोबत काय करतात, मिनरल्स किंवा ओर फॉर्म करतात. ठीक आहे. इन द फॉर्म ऑफ सल्फेट किंवा ऑक्साईड. बघा आता द नेम इज ड्राइव्ड फ्रॉम द ग्रीक वर्ड फॉर ब्रास अँड पॉइंट टू द असोसिएशन ऑफ सल्फर अँड इज कॉन्जेनर्स विथ कॉपर. याचा अर्थ काय होतं माहिती आहे का, की जो की आपल्याकडे कॉपर आहे, कॉपरचे जे की मिनरल्स आहे त्यांच्यामध्ये हा जो की आपल्याकडे 16 ग्रुप आहे यांचे त्याच्यात काय सापडतात, इम्प्युरिटीज सापडतात किंवा त्यांचे एलिमेंट सापडतात. समजा आपल्याकडे कॉपर आहे तर कॉपरमध्ये काय असेल, एक तर सल्फर असेल किंवा ऑक्सिजन असेल. ठीक आहे. त्याचा अर्थ तो होते. चाल्कोजन म्हणजेच काय होते, ओव्हर फॉर्मर एलिमेंट. तर हे जे काही एलिमेंट आहे 16 ग्रुपमधले हे काय असतात, मिनरल्समध्ये असतात किंवा मेटलसोबत ॲज अ इम्प्युरिटी म्हणून असतात. ठीक आहे. समजलं काय. आता बघा सल्फर अॅनिस्को जिनर म्हणजेच काय होते, सल्फरचे ग्रुपमधले एलिमेंट, सल्फरच्या सोबतीचे. फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन झाला, सिलियम झाला आणि टेलोरियम झाला. ठीक आहे. पोलोनियम कसा आहे, इट इज रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट. ठीक आहे. बघा आता पुढं मोस्ट कॉपर मिनरल्स कंटेन आयदर ऑक्सिजन ऑर सल्फर. आता आपण तुम्हाला मी सांगितलं की कॉपरमध्ये यांचे काय असतात, इम्प्युरिटीज असतात त्यांच्या मिनरल्समध्ये. ठीक आहे. तर कॉपरमध्ये काय काय असेल मग, आयदर ऑक्सिजन ऑर सल्फर अँड फ्रिक्वेंटली द अदर मेंबर्स ऑफ द ग्रुप. सोबतच काय असेल, दुसरे पण मेंबर असेल या ग्रुपमधले, टेलोरियम असेल, सेलेनियम पण असेल. ठीक आहे. तर हे लक्षात घ्यायचं. तर ग्रुप 16ला काय म्हणायचं आपण, चाल्कोजेन फॅमिली म्हणायचं किंवा ऑक्सिजन फॅमिली असं म्हणायचं. ठीक आहे. समजलं. आता याचं जर बघू आपण ऑकरन्स, म्हणजे हा कुठं कुठं आढळतो, म्हणजे या ग्रुपचे जे काही एलिमेंट आहे कुठं कुठं असतात. ठीक आहे. तर बघा आता ऑक्सिजन इज द मोस्ट अबंडंट ऑफ ऑल द एलिमेंट ऑन अर्थ. तर यापैकी जो की ऑक्सिजन आहे गॅस, तो कसा आहे, खूप मोठ्या प्रमाणात अर्थवर आढळतो. ठीक आहे. ऑक्सिजन फॉर्म अबाउट 46.6% बाय मास ऑफ अर्थ क्रस्ट. तुम्ही जर जमिनीच्या खाली बघितलं तर ऑक्सिजन जो आहे तो जे की टोटल वेट आहे अर्थ क्रस्टमध्ये, जे की एलिमेंटचं जे की 100% वेट राहते, ती जर आपण तुलना केली तर ऑक्सिजन त्यामध्ये काय 46.6% काय करतो, ऑक्युपाय करतो. ठीक आहे. कशामध्ये, अर्थ क्रस्टमध्ये. ठीक आहे. म्हणजे समुद्राच्या खाली असेल किंवा जमिनीच्या खाली पण असेल तो कोण, ऑक्सिजन. ठीक आहे. ड्राय एअर कंटेन 20.94, म्हणजे जवळपास 21% ऑक्सिजन असतं हवेमध्ये, हे आपल्याला माहीत आहे. ठीक आहे. तर इथं 46.6 म्हणजे काय, जवळपास 47% बाय मास. ठीक आहे. पुढे बघा आता की हाऊ एव्हर द अबंडन्स ऑफ सल्फर इन अर्थ क्रस्ट इज ओनली अबाउट 0.03 टू 0.1%. आता हा जो की सल्फर आहे, दिस इज अबाउट ऑक्सिजन. हा जो सल्फर आहे त्याचं किती अबंडन्स आहे, 0.03 ते 1%. ठीक आहे. पुढे बघा कंबाईन सल्फर एक्झिस्ट प्रायमरली ॲज सल्फेट सच ॲज जिप्सम. सल्फर आपण बघितला की हा खूप कमी प्रमाणात सापडतो अर्थ क्रस्टमध्ये, म्हणजे जमिनीखाली. तो जो की मेनली आपल्याला सापडतो तो कशामध्ये सापडतो, सल्फेटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण घेतलं जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट, पायसेस टू, याला जिप्सम म्हणू, म्हणजे याच्यामध्ये सल्फर आहे पण कशामध्ये आहे, सल्फेटच्या रूपामध्ये. ठीक आहे. इप्सम, ठीक आहे, इप्सम साल्ट, मॅग्नेशियम सल्फेट 7H2, याच्यामध्ये पण सल्फर आहे. बॅरिएट BS4, याच्यामध्ये पण सल्फर आहे परंतु सल्फेटच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे. कशाच्या फॉर्ममध्ये, सल्फेटच्या फॉर्ममध्ये. आणि सल्फाइड्स, सल्फेट झाला इथं, आता सल्फाईडच्या रूपामध्ये पण तो असतो, सच ॲज गॅलिना म्हणजे PbS, लीड सल्फाईड. ठीक आहे. नंतर झिंक ब्लेंड, झिंक सल्फाईड, म्हणजे सल्फर हा सल्फेटच्या रूपामध्ये आहे, त्याचप्रमाणे सल्फाईडच्या रूपामध्ये पण आहे. ठीक आहे. झिंक सल्फाईड. कॉपर पायरेट म्हणजे CuFeS2. ठीक आहे.
नंतर ट्रेसेस ऑफ सल्फर अकर ॲज हायड्रोजन सल्फाईड, आणि जे की थोड्या प्रमाणात जे की सल्फर आहे ते हायड्रोजन सल्फाईड म्हणजे H2च्या रूपामध्ये आढळतात. इन व्होल्कॅनोज कशामध्ये असतात, व्होल्कॅनो जे असतात त्याला आपण लावा वगैरे म्हणतो, लावा, ठीक आहे, त्यांच्यामध्ये असतात ते कोण, सल्फर. ऑर्गॅनिक मटेरियल जे आहे त्यांच्यामध्ये पण सल्फर राहतो. नंतर एग्स सच ॲज एग, अंड्यामध्ये पण काय राहतो, सल्फर राहतो. प्रोटीन्समध्ये पण असतो, गार्लिक तुम्हाला माहीत आहे, ओनियनमध्ये पण राहतो, मस्टर्डमध्ये पण राहतो, हेअरमध्ये आणि ऊलमध्ये पण काय असतो, थोड्या प्रमाणात काय राहतो, सल्फर राहतो. ट्रेस म्हणजे का खूप कमी प्रमाणात. ठीक आहे. आता पुढं बघू की हे जे की आपल्याकडे सेलेनियम आहे आणि पुढे जे की टेलुरियम आहे यांच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. बघा आता सेलेनियम अँड टेलुरियम आर ऑल्सो फाउंड ॲज मेटल सेलेनाइट्स. आता सेलेनियम आणि जे की टेलुरियम आहे ते पण काय होतात, ॲज अ मेटल सेलेनाइट्सच्या रूपामध्ये काय होतात आपल्याला सापडतात. अँड टेलुराइट्स, ठीक आहे, इन सल्फाईड ओर. कुठं सापडतात ते, सल्फाईड्स ओरमध्ये सापडतात. ठीक आहे. आता हा बघा म्हणजे काय सांगायचा अर्थ काय की सेलेनियम आणि टेलुरियम हे सेलेनाइट्स आणि टेलुराइटच्या फॉर्ममध्ये असतात. ठीक आहे, कशामध्ये, सल्फाईड ओरमध्ये. ठीक आहे, लक्षात घ्यायचं इथं. परत जर आपण पुढे बघितलं इथं की पोलोनियम जो आहे, पोलोनियम हा जो आहे, पोलोनियम अकर इन नेचर ॲज अ डीके प्रोडक्ट ऑफ थोरियम अँड युरेनियम मटेरियल. तर पोलोनियम काय, हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट आहे. ठीक आहे, तर हा जो काही आहे आपल्याला सापडतो नेचरमध्ये, पण केव्हा, थोरियम आणि युरेनियमचं काय होईल, डिकम्पोजिशन होईल. थोरियम आणि युरेनियम पण काय आहे, रेडिओ ॲक्टिव्ह मेटल आहेत. यांचं जर काय झालं, डिकम्पोजिशन झालं तर तिथं काय होतो, पोलोनियम हा एलिमेंट तयार होतो. ठीक आहे. पुढं, द इम्पॉर्टंट ॲटॉमिक अँड फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप 16 along with electronic configuration are given in table 7.6. Some of the atomic, physical and chemical properties and their trends are discussed below. तर आता यांच्या जे काही गोष्टी आहेत, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आणि बाकीच्या गोष्टी, ते पण आपल्याला बघणं आहे नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे. तर दिस इज अबाउट द ओनली ग्रुप 16 एलिमेंट आपण अक्रन्स बघितलं. ठीक आहे, आणि ऑक्सो ॲसिडचे जे काही आहेत त्यांचे काही इन्फॉर्मेशन ते बघितली. ठीक आहे, तर आपण इथं थांबवत.